नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रसविचार याची माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, की स्थायी भाव आणि रस यांचा अतिशय जवळचा घनिष्ठ असा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मित्र म्हणेल स्थायी भाव हे शरीर आहे, तर रस हा त्यामधील आत्माच आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला परीक्षेमध्ये या ओळी दिल्या जातात आणि या ओळींवरून रस ओळखण्यास सांगितले जाते. म्हणून रस ही संकल्पना आपण आधी समजून घेऊया. रस म्हणजे काय? विद्यार्थी मित्र हो, रसाचा शब्दशः अर्थ चव किंवा रुची असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, तुरट, खारट, तिखट व कडू असे 6 रस आहेत. या रसांमुळेच आपणास पदार्थांची चव किंवा गोडी कळते. यालाच आपण रसास्वाद असे म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, की स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय, असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंतःकरणातील भावना या निर्माण होतात. मग मानवी अंतःकरणातील भावना म्हणजे काय? तर प्रेमाची भावना, रागवण्याची, हसण्याची किंवा दुःखाची, या सगळ्या आपल्या मानवी मनातील भावना आहेत. यांनाच आपण स्थायी भाव असंही म्हणत असतो. म्हणजेच या स्थायी भावामधूनच रसनिर्मिती होताना आपल्याला दिसून येते. म्हणून मी म्हटलं की स्थायी भाव हा शरीर आहे, तर रस हा त्यामधील आत्मा आहे. मग चला पाहूया बरं स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजेच मानवी मनात काही भावना या कायमच्या वास करीत असतात. उदाहरणार्थ प्रेम करण्याची, रागवण्याची, हसण्याची, दुःखाची, पराक्रमाची इत्यादी या मनातील स्थिर व शाश्वत भावनांनाच काव्यात स्थायी भाव असे म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, की साहित्य ज्या कृती असतात, या साहित्य कृतीच्या वाचनाने हे आपल्यातील मनातील स्थायी भाव हे जागृत होतात व त्यातूनच रसनिर्मिती होताना आपल्याला दिसून येते. मग आता आपण जे स्थायी भाव आहेत ते एकूण 8 आणि या 8 स्थायी भावांमधून निर्माण होणारे 9 रस हे आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, या स्थायी भावांमधून जी रसनिर्मिती होते ते आता आपण पाहणार आहोत. पहिला स्थायी भाव आहे रती. यातून जो रस निर्माण होतो तो आहे शृंगार रस म्हणजेच प्रेम. उत्साह या स्थायी भावामधून वीररसाची निर्मिती होते. तर हास हा जो स्थायी भाव आहे यातून हास्यरसाची निर्मिती होते. क्रोध हा जो स्थायी भाव आहे यामधून आपल्या रौद्र रूपाची रसाची निर्मिती होताना दिसून येते. पुढचा स्थायी भाव आहे शोक आणि त्या शोकमधून निर्मिती होते करुण रसाची. भय या स्थायी भावामधून भयानक रसाची निर्मिती होते. तर जुगुप्सा किंवा किडस यामध्ये विभत्स या रसाची निर्मिती होते. विस्मय या स्थायी भावामधून अद्भुत रसाची निर्मिती होते. तर शम हा जो स्थायी भाव आहे यामधून शांत रसाची निर्मिती होते. आता विद्यार्थी मित्र हो, आपण प्रत्येक रसाची माहिती थोड्या सविस्तर स्वरूपानं उदाहरणांच्या माध्यमातून घेऊया. पहिला रस आहे विद्यार्थी मित्र हो, तो म्हणजे शृंगार रस. शृंग म्हणजेच प्रेम. या रसात स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ झालेल्या मनाचे वर्णन केलेले दिसून येते. उदाहरणार्थ डोळे हे जुलमी गडे, रोखून मज पाहू नका. दुसऱ्या उदाहरणामध्ये सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. तिसरं गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कडी. विद्यार्थी मित्र हो, या उदाहरणांमधून आपल्याला
स्त्री पुरुषांच्या एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचं, आकर्षणाचं या ठिकाणी वर्णन केलेलं दिसून येतं. यालाच आपण शृंगार रस असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र हो, दुसरा रस आहे वीर रस. तर हा कुठे दिसतो? तर या रसात पराक्रमाचे, शौर्याचे, धाडसाचे तसेच लढाऊ वृत्तीचे वर्णन हे केलेले दिसून येते. प्रामुख्याने पोवाडे म्हटले की त्यात आपल्याला हा वीर रस ओतप्रोत भरलेला दिसून येतो. याची काही उदाहरणं आपण पाहूया. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. किंवा दुसरं उदाहरण पहा, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. तिसऱ्या उदाहरणामधून सुद्धा आपल्याला त्या पराक्रमाचं, शौर्याचं, धाडसाचं, लढावृत्तीचं वर्णन हे दिसून येतं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. विद्यार्थी मित्रो, या सगळ्याच उदाहरणातून आपल्याला वीर रस हा ओतप्रोत भरलेला दिसतो. विद्यार्थी मित्र हो, आपला तिसरा रस आहे करुण रस. या रसामध्ये प्रामुख्याने दुःख म्हणजेच शोक, वियोग म्हणजेच दूर जाणं, दैन्य म्हणजे आपण त्याला गरिबी असं म्हणत असतो, क्लेशदायक घटना म्हणजेच त्रासदायक घटना यांचं साहित्यातलं वर्णन हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, की या करुण रसात दुःख ही भावना ही आपल्याला प्रामुख्याने ही दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, आपल्या काही साहित्यकृतींमधून आपल्या साहित्यिकांनी दुःखाचं, शोकाचं हे वर्णन केलेलं दिसतं. याची काही उदाहरणं आपण पाहूया. पहा, पहिल्या उदाहरणामध्ये आई म्हणून कोणी, आईस हाक मारी. आणि दुसऱ्या उदाहरणामधून आपल्याला दिसतंय ते हेच की हाकेतून हद्दपार होते आहे आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. म्हणजे विद्यार्थी मित्रो, ही दोघंही उदाहरणं हे दुःख व्यक्त करताना किंवा वियोगाची अवस्था आपल्याला या ठिकाणी व्यक्त होताना दिसून येते. चौथा आपला रस आहे हास्यरस. या रसात हास्य, विडंबन, विसंगती, चेष्टामस्करी यांचे साहित्यातलं वर्णन हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. विनोदी साहित्य यात आपल्याला प्रामुख्याने दिसतं. विद्यार्थी मित्र हो, की विडंबनातून हास्याची निर्मिती होते, कधीकधी विसंगत वागल्याने सुद्धा हास्याची निर्मिती होत असते. याची काही बोलकी उदाहरणं आपण पाहूया. पहिलं उदाहरण, दमडीचे तेल आणलं, सासूबाईची नाहणं झालं, मामंजीची दाढी झाली. ते छोट्याशा त्या तेलातून बरीच कामं या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस हे वर्णन आपण पूर्ण वाचतो त्या निश्चितच हास्याची लकेर ही निर्माण होताना दिसून येते. दुसरं उदाहरण, धैर्य आमचे अजमावून पाही, झुरड पाहता पडून जाई. या ओळी वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर हास्य हे निश्चितच त्या ठिकाणी निर्माण होतं. पाचवा आपला रस आहे रौद्र रस. या रसात राग, क्रोधाची तीव्र भावना, मत्सर आणि निसर्गाचं प्रलयकारी म्हणजेच विनाशकारी रूप यांचं साहित्यातलं वर्णन हे प्रामुख्याने आपल्याला पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र हो, त्यातलं पहिलं उदाहरण पहा, खबरदार जर जाल पुढे, चिंधड्या उडवीण राई राई एवढ्या. विद्यार्थी मित्र हो, हे वाक्य जर आपण पाहिलं तर यातून क्रोधाची तीव्र असणारी भावना, राग हा व्यक्त होताना दिसतो. तर दुसरं उदाहरण, डमडमत डमरू ए, खणखणत शूल ए, येई येई रुद्रा. म्हणजे शंकराविषयी या ठिकाणी ही ओढ आहे की डमडमत डमरू ते वाजवत येत आहेत, खणखणत हातातलं त्रिशूल ते वाजवत आहे. अशा या आपल्या रागाचं, क्रोधाचं वर्णन या प्रामुख्याने या उदाहरणामधून आपल्याला दिसून येते. सहाव्या क्रमांकाचा रस आहे भयरस. या रसात भयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, रहस्यकथा, भीतिकथा यांचं साहित्यातलं हे वर्णन हे येते. एवढेच नव्हे विद्यार्थी मित्र हो, तर एखाद्या पात्राला किंवा दृश्याला बघून मनात भय उत्पन्न होतो, त्या अनुभूतीलाच भयानक रस असं सुद्धा आपण म्हणत असतो. उदाहरणार्थ, तो गुरासारखा ओरडला, त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोराने किंकाळी फोडली.
किंवा दुसरं उदाहरण पहा, स्मशानात जाणारे प्रेत. या दोघंही उदाहरणांमधून मनात ही भीती निर्माण होते. यालाच आपण भयरस असं म्हणत असतो. आपल्या 7व्या क्रमांकाचा रस आहे बिभत्स रस. या रसामध्ये किडस, तिरस्कार, वीट, तिटकारा यांचं साहित्यातलं वर्णन आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्र हो, कोपऱ्यात उंदराने लेंड्या टाकून किती घाण केली शी. ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत ते जेवत होते. या दोघंही उदाहरणं आपण ऐकत असताना किंबहुना वाचत असताना आपल्याला किडस त्या ठिकाणी येते किंवा तिरस्कार हा आल्यासारखा आपल्याला वाटत असतो. याच रसाला आपण बिभत्स रस असं म्हणतो. 8व्या क्रमांकाचा रस आहे अद्भुत रस. या रसात अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचं साहित्यातलं वर्णन हे दिसून येते. यासोबतच परीकथा, अरेबियन नाईट्सच्या कथा इत्यादी या येतात. विद्यार्थी मित्र हो, परीकथा असो किंवा मग अरेबियन नाईट्सच्या कथा असो, यामध्ये आपल्याला अद्भुतता किंवा आश्चर्यकारक गोष्टी या पाहाव्यास मिळतात. याची 2 उदाहरणं आपण आता पाहूया. पहिलं उदाहरण पहा की जे खूप असं प्रसिद्ध आहे. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मडे. आता हे सगळं अद्भुत स्वरूपाचंच, आश्चर्यकारक स्वरूपाचं हे उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल. आता कुठं दुधाचं तळ असतं का बरं, किंवा मग त्या तळ्याच्या काठी असे हे पेढ्यांचे मडे असतात का? मग हे जे वर्णन आहे हे आपलं अद्भुत रसाचंच होय. दुसरं उदाहरण पहा, असे अचानक ढग गडगडले, आभाळातील हत्ती पडले. या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला विस्मय, आश्चर्य हे पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र हो, शेवटचा रस हा शांत रस. या रसात परमेश्वराविषयीची भक्ती ही प्रामुख्याने आपल्याला पाहावयास मिळते. त्यासोबत श्रद्धा, भक्तिभाव आणि शांत स्वरूपातील निसर्गाचे साहित्यातील वर्णन हे यात दिसून येते. पहिलं उदाहरण आपण पाहूया की घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा की सर्वात्मकता शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुणी तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना. विद्यार्थी मित्र हो, या दोघंही उदाहरणांमधून आपल्याला या परमेश्वराविषयीची भक्ती, त्यातला तो भक्तिभाव हा प्रामुख्याने हा पाहावयास मिळतो. संत साहित्यामध्ये आपल्याला हा शांतरस हा आलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्र हो, या नवरसांची काही उदाहरणं आता आपण पाहूया. पहिलं, दिवा जडे मम व्यथा घेऊणी असशील जागी तू ही शयणी पराग मिटल्या अनुरागाचे उसा शांत वेचुणी गुंफणे. विद्यार्थी मित्रो, या पहिल्या उदाहरणामध्ये व्याकुळ झालेल्या त्या प्रियसीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून शृंगार रस यात पाहावयास मिळतो. दुसरं उदाहरण, जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले दैवाने नाही पडले तू वरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला करुण रस हा यात दडलेला दिसून येतो. तिसरं उदाहरण पहा, लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता कवटाळुणी त्याला माता अति आक्रोशे रडते केविल वाणी भेटेन 9 महिन्यांनी. विद्यार्थी मित्र हो, या उदाहरणामध्ये आईची जी शूरता आहे, आईमधलं जे शौर्य आहे ते आपल्याला दिसून येतं, म्हणून तिसऱ्या उदाहरणामध्ये वीररस हा आपल्याला पाहावयास मिळतो. चौथे उदाहरण पहा, ही बोटेच घडत काय बसले हे राम रे लाड ही शिशी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे आणि काजड ओघडे वरुणी हे त्यातुनी ही हे रडे. विद्यार्थी मित्र हो, चौथ्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर या छोट्या बालकाचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्यात ते छोटं बालक जे आहे ते त्याच्या लाड तोंडातून गळते आहे तर नाकातून शेंबूड तो गळत आहे, आणि असं हे संपूर्ण वर्णन जर आपण पाहिलं तर आपल्याला किडस त्या ठिकाणी येताना दिसून येते. म्हणून बिभत्स रस
यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. 5वं उदाहरण पहा. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेगाडूनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला. विद्यार्थी मित्र हो, या 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला हास्य रस हा प्रतीत होताना दिसून येतो. 6व्या उदाहरणामध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीची दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. विद्यार्थी मित्र हो, या 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला एक आश्चर्य किंवा चकित किंवा विस्मय होणारं वर्णन या ठिकाणी दिसून येतं. म्हणून 6वं उदाहरण हे आपल्या अद्भुत रसाचं आहे. 7वं उदाहरण पहा. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. 7व्या उदाहरणामध्ये आपल्या अंगावर शहारा येतो, मनात भीती निर्माण होते. म्हणून 7व्या उदाहरणात आपल्याला भयरस हा पाहावयास मिळतो. 8वे उदाहरण. पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ, हत्तीवरुनी मत नृप खालती, मुकुट रंकास दे करंटी, भू पात्राती, झाड खटखट तुझे खडंग शुद्रा, धडधड फोड तट, रुद्र ए चोहूकडे. विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये आपल्याला क्रोध जो आहे या उदाहरणात पाहावयास मिळतो. म्हणून हे रौद्र रसाचं हे उदाहरण आहे. 8व्या उदाहरणामध्ये पहा. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सतकर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. विद्यार्थी मित्र हो, या 9व्या उदाहरणामध्ये परमेश्वराविषयीची भक्तिभाव, परमेश्वराविषयीची श्रद्धा ही आपल्याला पाहावयास मिळते. आणि विद्यार्थी मित्र हो, यातून शांततेचा हा संदेश दिलेला दिसतो. म्हणून हे शांत रसाचं उदाहरण होय. विद्यार्थी मित्र हो, एक बाब आपण ही नेहमी लक्षात या ठिकाणी घ्यायची आहे की कवितेतील रस हा काही विशिष्ट शब्दात त्या ठिकाणी नसतो. उदाहरणार्थ, कवितेत वीर हा शब्द आला म्हणजे त्या कवितेत वीररस असेलच असे नाही. तसेच हुंदका शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही. यासाठी आपण त्या कवितेच्या ओळी ज्या आहेत त्या नीट वाचाव्यात, त्यातला दडलेला जो अर्थ आहे तो समजून घ्यावा आणि मग त्याचा रस त्या ठिकाणी आपण तो लिहावा. विद्यार्थी मित्र हो, निश्चितच आपल्याला या संपूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये रसाची माहिती नक्कीच झाली असेल. धन्यवाद.